कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। पाकिस्तानच्या विनंतीवरून आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक। दोन्ही पक्षांना सीमापार तणावावर विचार मांडण्याची संधी मिळणार। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपीचा मृत्यू। चौकशी दरम्यान पलायन करताना विश्वा नदीत उडी मारली। पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय। दहशतवाद्यांना अन्न आणि रसद पुरवल्याची आरोपीची कबुली। एलओसीवर सलग 11व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी या भागामध्ये गोळीबार। भारतीय लष्कराच्या जवानांकडून सुद्धा गोळीबाराला चोख प्रत्युत्तर। भारतानं चिनाबचं पाणी रोखलं। लवकरच झेलमचं सुद्धा पाणी थांबवणार। पाकच्या पंजाब प्रांताची जीवनरेखा कोरडी ठाक। शेतीवर सुद्धा परिणाम होणार। सिंधूचं पाणी थांबवलं किंवा हल्ला केला तर अणुबॉम्बनं उत्तर देऊ। रशियन टीव्ही चॅनलवर पाकिस्तानी राजदूत खालिद जमालीची भारताला पोकळ धमकी। देशाची सुरक्षा करणं आमची जबाबदारी। भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर देऊ। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा पाकिस्तानला इशारा। भारताचा रशियासोबत 260 कोटींचा करार। रशियन बनावटीची क्षेपणास्त्र आता भारतीय लष्कराच्या ताफ्यात येणार। इग्लायस क्षेपणास्त्रानं पाक हादरला। भारतीय युद्धनौकेच्या युद्ध अभ्यासानंतर आता पाकिस्तान घाबरला। तुर्कीची युद्धनौका ही TCG बायुकाडा पाकिस्तानात दाखल। भारत पाकिस्तान तणावादरम्यान तुर्कीकडनं पाकिस्तानला मदत। पाकिस्तानी लष्कराच्या कुरापती थांबेनात। पीओकेतल्या नीलम व्हॅलीमध्ये पाकिस्तानी सैनिकांकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण। व्हिडिओही समोर। पाकच्या मुझफ्फराबादमधील सरकारी गोदामांमध्ये किराणा साठवणूक। भारत पाकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाक सरकारचा निर्णय। काँग्रेसला फोडा, रिकामी करा। पुण्यातील भाजप पदाधिकारी बैठकीत बावनकुळेंचं वक्तव्य। तर काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तर आधी तुमचा विचार करणार। वर्षा गायकवाड यांची टीका। ऑपरेशन ब्लू स्टार काँग्रेसची चूक होती। 80च्या दशकातील पक्षाच्या चुकांची जबाबदारी घ्यायला तयार। एका शीख विद्यार्थ्याच्या प्रश्नावर राहुल गांधींची प्रतिक्रिया। महायुतीतल्या नाराजी नाट्याचा आणखी एक अंक समोर। अजितदादा आणि शिंदेंनी एकमेकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं। पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनाला अजित पवारांची दांडी तर राष्ट्रवादी आयोजित माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमालाही शिंदे अनुपस्थित। ट्रम्प सरकारचा पुन्हा एकदा टॅरिफ स्ट्राईक। अमेरिकेबाहेर बनवलेल्या चित्रपटांवर 100% कर लादला। वेव्स परिषदेमध्ये 4 दिवसात विविध उपक्रमांअंतर्गत 1328 कोटींची उलाढाल। वेव्समध्ये 77 देशांचा सहभाग। आज 12वीचा निकाल जाहीर होणार। दुपारी 1 वाजेनंतर निकाल ऑनलाईन पाहता येणार। उद्यापासून महाविद्यालयात गुणपत्रिका मिळणार। गोकुळ दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ। कोल्हापूरसह परिसरात 68 रुपये तर मुंबई आणि पुण्यात गोकुळ दुधाचा प्रति लिटर हा दर 74 रुपये असणार। पुण्यामध्ये म्हाडाच्या सैनिका विक्रीला प्रथम येणाऱ्याच प्राधान्य। कोणत्याही मध्यस्थीशिवाय वितरण। 2023 पूर्वीच्या सोडतीतील 15% सामाजिक गृहनिर्माण विक्री अभावी शिल्लक। धुळे शहराच्या मध्यातनं जाणाऱ्या पांझरा नदीची दुरावस्था। पानवेल वाढल्यामुळे आता नदीत प्रदूषण। नदीची स्वच्छता करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी। मे महिन्याच्या सुरुवातीला मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा 23%वर। मुंबईकरांवर सध्या पाणी कपातीची टांगती तलवार। 15 मे पर्यंत आढावा घेऊन पाणी कपाती संदर्भात निर्णय। पालिकेकडनं स्पष्ट। नागपूर, चंद्रपूर आणि वर्ध्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। गारपीट आणि रिमझिम पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। राज्यावर गारपिटीचं संकट। पुढील 5 दिवस राज्यामध्ये उन्हाळी पावसाचा जोर राहणार। बुधवार आणि गुरुवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।